नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि चैतन्या आणि सायली हे तिघजणही जेव्हा केसबद्दल डिस्कस करत आहेत, त्याच वेळेला नेमकं प्रिया आता त्यांच्यामधलं रमेश बद्दलच बोलणं ऐकल्यानंतर प्रिया नागराज सोबत नेमका कसा प्लॅन बनवणार आहे. आता रमेशला भेटून प्रिया त्याला कशी पैशांचा लालूच दाखवून धमकावणार. त्यानंतर आता हे सगळं केल्यानंतर प्रिया स्वतःच्याच पायावर दगड कसा मारून घेणार आहे. कारण की जेव्हा रमेशला प्रिया मॅनेज करते त्याच वेळेला नेमकं पोलिसांच्या तावडीत हे सगळं मिळाल्यामुळे आता रियाचं नाव रमेश पोलिसांसमोर कशा प्रकारे घेणार आहे आणि प्रिया जे काही करते त्यात तिची सगळी कशी वाट लागणार. नागराज पाठोपाठ आता प्रियाचा देखील जेलमध्ये कसा नंबर लागणार आहे, हे सगळे आपल्याला आताच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की सायली आणि अर्जुन हे दोघ जणही एकमेकांचे रोल एक्सचेंज झाल्यामुळे सायली आता पूर्ण केस अर्जुन सारखंच सगळ्या गोष्टींवर लावते. आणि ही जी नागराची केस आहे त्यामध्ये अर्जुनला सांगितल्याप्रमाणे एक मोठी घटना घडली. ती म्हणजे जो रमेश आहे ट्रक प्रोव्हायडर, तो रमेश या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहे. जर रमेशने कोर्टात साक्ष दिली तर मात्र खूप काही घडू शकतं असं अर्जुन आणि सायली यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळे अर्जुन सायली त्याच गोष्टींचा अगदी व्यवस्थितपणे विचार करत असतात. आता त्याचबरोबर अर्जुनला जेव्हा हे समजत तेव्हा सायलीच तो भरपूर कौतुक करतो. चैतन्य म्हणतो की खरंच खूप मोठी एक स्टेप पुढे सायली वहिनी गेली आहे. नागराज काकाच्या विरोधात हा मोठा पुरावा तिने मिळवलाय. जर नागराज काका हे टेम्पो म्हणजे ज्या ट्रक ड्रायव्हरचा एजन्सी मालक आहे त्याने जर नाव घेतलं तर खरंच खूप मोठी गोष्ट घडू शकते. त्यामुळे आता अर्जुन आणि सायली हे दोघंजणही विचार करतात की काही झालं तरी आता ही गोष्ट आपल्याला लवकरात लवकर शोधायलाच हवी. त्यामुळे चैतन्य हा म्हणतो की आपण पोलिसांना फोन केलाय, त्याप्रमाणे लवकरच पोलीस आपल्याला नक्कीच मदत करतील. म्हणूनच आता सायली आणि चैतन्य त्या केसबद्दल जेव्हा डिस्कस करत असतात ना, त्याच वेळेला त्यांचं जे काही बोलणं असतं ते सगळं बोलणं आता प्रियाने ऐकलेलं असतं. त्यामुळे प्रिया ठरवते की बापरे, हा रमेश आणखी कोण आहे, याच्याबद्दल मला नागोबाने कसं काही सांगितलं नाही आणि ही सायली हिला तर मी केसपासून डायव्हर्ट करण्यासाठी तिथे ऑफिसमध्ये गेली तर बरंच होतं असं वाटत होतं. परंतु अर्जुनच्या आणखीपेक्षा जास्त वेगाने ही काम करत आहे. नेमकं काय करायचं हेच तिला आता समजत नसतं. त्यामुळे आता ती विचार करते की काहीतरी करून एक प्रयत्न केला पाहिजे. तो म्हणजे की आता नागराजला हे सगळं फोन करून सांगितलं पाहिजे. खरं तर नागोबाच्या फोनची आता आपल्याला वाट बघितली पाहिजे. अर्जुन हा सायलीला म्हणतो की खरंच सायली म्हणजेच बायको, तुझं खूप मोठं कौतुक आहे. जर आपल्याला या माणसाबद्दल म्हणजेच रमेशबद्दल जर समजलं आणि तो पोलिसांच्या मदतीने जर आपल्याला लवकरच सापडला ना, तर मात्र आपलं खूप मोठं काम सोपं होऊ शकतं. आणि म्हणूनच सायली आता विचार करत असते की काही करून लवकरात लवकर त्या रमेशला गाठायचं. सावंत इन्स्पेक्टरांना देखील तिने ते सांगितलेलं असतं. आणि नंतर अर्जुन आणि सायली पुढच्या गोष्टींची वाट पाहत असताना इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन तिला येतो आणि ते फोन करून तिला सांगतात की आम्हाला त्या रमेश म्हणजे जे काही फोटोज होते ते प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पाठवले होते मी. परंतु रमेशच्या बाबतीत असा कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. परंतु एक ट्रक एजन्सीमध्ये तो मालक होता, म्हणजेच मॅनेजर. आता तो तिथे नोकरी करत नाही हे देखील आपल्याला समजले. त्यामुळे हळूहळू आता त्याचा पत्ता आहे तोही आपण शोधूया. आता प्रिया ही स्वतःच्या रूममध्ये जाते. तेवढ्यातच नागराजचा तिला कॉल येतो. आता नागराज हा तिला म्हणतो की काय पुढे काही माहिती मिळवलीस आणि साक्षीबद्दल काय केलंस. तेव्हा ती म्हणते की अहो, त्या साक्षीचं मरू दे. तुम्हाला कळते का, एक गोष्ट लपवायला गेलो तर दुसरीच नवीन गोष्ट काहीतरी बाहेर येते. तेव्हा मग माझं ना आता डोकं फुटलं. या गोष्टीचा विचार करून
तुम्हाला वाचवायचं तरी कसं तेव्हा तो म्हणायला लागतो की अगं जरा प्लीज, तू गप्प बसतेस का, तू काय बडबडतेस, तुला तरी कळतं का कशा गोष्टीमधून आणि काय काय वाचवायचं आहे. त्यावेळेला मग ती म्हणायला लागतो की नीट सांग काय ते. प्रिया म्हणते की सांगते सांगते, ऐका नीट. अहो, हा रमेश कोण आहे, हा यांचं काहीतरी बोलणं सुरू होतं. सायली, अर्जुन आणि त्या मूर्ख चैतन्याचं ते म्हणत होते. केस संदर्भात काहीतरी बोलत होते. तेव्हा मी ऐकलं की हा जो रमेश आहे ना, त्या रमेशने काहीतरी म्हणे तुम्हाला ट्रक प्रोव्हाइड केला होता अपघाताच्या वेळी. आता हे ऐकल्यावर नागराजलाही जबरदस्त धक्का बसतो. नागराज म्हणतो की काय ट्रक बद्दल काय आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो, ट्रक बद्दलच आहे. म्हणजे हे सगळं जकाने बोलत होते. तेव्हा अर्जुनला हे सगळं कसं समजलं, म्हणजे त्या रमेशबद्दल यांना माहिती कशी मिळाली. तेव्हा मग आता लगेचच प्रिया म्हणते की मलाही काही कळत नाहीये, या रमेशबद्दल कशी माहिती मिळाली असेल. तेव्हा मग त्यावर नागराज विचार करतो की त्या रमेशबद्दल फक्त मला, महिप्तला आणि ज्याने ॲक्सिडेंट घडवून आणला तो म्हणजे ड्रायव्हर बाबू, त्यालाच फक्त माहीत होतं. मग हे सगळं या रमेशबद्दल कोणी सांगितलं, सायलीला किंवा अर्जुनला. तेव्हा आता हे सांगितल्यानंतर प्रिया म्हणते की मला खरंच माहीत नाहीये, मला कसं माहीत असेल हे सगळं. तेव्हा त्यावर नागराज म्हणतो की ते काही असेल, तुला कसं माहीत असेल, म्हणजे अर्धवट इन्फॉर्मेशन सांगू नको, पूर्ण काय आहे ते इन्फॉर्मेशन काढ आणि त्यानंतरच मग माझ्याजवळ ये. आणि हो, तुर्तास मी तुला त्या रमेशबद्दल सांगतो. तुला मी पत्ता देतो, त्या पत्त्यावरती तुला तो रमेश सापडतोय का ते बघ, कारण की त्याला पेमेंट करण्यासाठी मी आणि नागराज दोघ जणही गेलो होतो. मग नक्की तो तिथेच राहतो का हे मला शक्यता कमी वाटते, पण तरीही तू तिथे जाऊन शोध. जर कदाचित तो सापडला तर पोलिसांच्या अगोदर तो सापडला पाहिजे. मग तो त्याच पैसे देऊन त्याला इथून गायब व्हायला सांग आणि त्याच तोंड बंद करायला सांग, नाहीतर त्याला धमकी दे सरळ की त्याचा मर्डर वगैरे होईल असं काहीतरी सांग, मग तो इथून पळून जाईल. आता हे ऐकल्यानंतर प्रिया म्हणते की तुम्ही किती आणि काय काय काम देताय. तेव्हा मग लगेचच नागराज म्हणतो की तोंड बंद ठेवायचं ना, तुझं नाव घ्यायचं नाहीये ना, मग हे सगळं करावंच लागेल. आता हे ऐकल्यानंतर मात्र रियाचं तोंड बंदच होतं. ती म्हणते की हा ठीक आहे, एका गोष्टीसाठी तुम्ही मला आता किती आणि कुठे कुठे अडकवणार आहात ना, काय माहिती. एक गोष्ट केली, एक अपघातही साधाचा जमला नाही, परंतु हजार झंझट आहेत, असं म्हणून ती फोन कट करून टाकते. त्यानंतर आता नागराज म्हणजे जे काही बोलणं झालेलं असतं त्या रमेशबद्दल ती सगळी अपडेट आता अर्जुन हा आपल्या रविराज काकाला देतो आणि त्याला सगळं काही सांगतो की सिनियर अशी गोष्ट घडलेली आहे ज्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा आता त्याला सिनियर विचारतो की म्हणजे नेमकं काय घडलं आहे. तेव्हा तो सांगतो सगळी घडलेली गोष्ट की जो रमेश आहे, तुमचा जो अपघात घडवला, तो टेम्पो एनवेला दुरुस्त करण्यासाठी अवेलेबल नव्हता, म्हणजेच खराब झालेला असल्यामुळे दुसरा टेम्पो हा नागराजने आणि महिप्तने ऑन स्पॉट अवेलेबल केला होता आणि त्या ट्रकसाठी मदत करणारा एक व्यक्ती रमेश तो आम्हाला सापडलाय, म्हणजेच त्याच्याबद्दलची माहिती सापडली. पोलीस आता त्याचा कसून तपास घेत. नंतर प्रिया म्हणते की आता काय करायचं काहीच कळत नाही मला तरी. आता शांततेत हे सगळं केलं पाहिजे. जर अर्जुन आणि सायली यांनी मला पकडलं तर मात्र पूर्ण प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रियाला तिकडे जाण्याचं ठरलेलं असतं त्याच वेळेला मात्र नागराज हा तिला फोन करून सगळं काही कळवतो. तिला सांगतो की बघ, तुला या पत्त्यावरती जायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की मला एक कळत नाहीये, ही गोष्ट समजली तर समजली तरी कशी. नागराज म्हणतो की आता तू माझं इथे डोक खाणार आहेस का, तू एक काम कर, तू जा आणि पुढे काय ते बघ. नंतर मग नागराज तिला विचारतो की मला सांग, त्या साक्षी बद्दल काय केलंस तू सध्या तरी. महिप्तच तोंड बंद ठेवण्यासाठी त्या साक्षी बद्दल काहीतरी करणं गरजेचं आहे ना. तेव्हा मग प्रिया म्हणते
की हो सगळं करते अगोदर या रमेशला मला कोणाला तरी मॅनेज केलं पाहिजे, नंतर मग ती साक्षी, तिला जाऊन मला भेटलं पाहिजे. माझ्या ना सगळ्या गोष्टी लक्षात येतात नागराज काका, त्यामुळे प्लीज तुम्ही मला ना सारखं सारखं तेच विचारू नका. मी तुम्हाला पुढे काय आहे ते अपडेट देते. आणि हो, मी जेव्हा तुम्हाला मेसेज करेन ना तेव्हाच मला कॉल करा, नाहीतर मी कुठे कामामध्ये असेल आणि तुम्ही जर प्रॉब्लेम केला तर मात्र मला प्रॉब्लेम होऊ शकतो. असं म्हटल्यावर आता नागराज फोन ठेवतो. त्यानंतर रिया ही सगळीकडे त्या रमेशचा पत्ता शोधू लागते, जिथे नागराजने सांगितले ती सगळी जी काही वस्ती असते ती वस्ती ती सगळी पडताळून पाहते, सगळीकडे शोधाशोध करते. परंतु प्रियाला तो जो रमेश असतो तो कुठेही सापडत नाही. प्रिया विचार करते की आता मी करू तरी काय या रमेशला, आता मी शोधायचं तरी कुठे. खरंच या नागोबाने तिथे मसत जेलमध्ये मजा मारतोय आणि मला अडकवून ठेवले नुसतं. तर जो रमेश असतो तो बाहेर चहाच्या टपरीवरती चहा पिण्यासाठी आलेला असतो. प्रिया अगदी दिवसभर त्याची शोध घेते आणि रात्रीच्या वेळी तिला तो जेव्हा सापडतो तेव्हा प्रिया त्याला पकडते आणि त्याला विचारते की तू रमेशच आहेस ना. तेव्हा तो म्हणतो की तू कोण आहेस आणि तू मला कशी ओळखते. तेव्हा मात्र आता प्रिया त्याला म्हणते की तुला माहिती आहे 22 वर्षापूर्वी तू जो टेम्पो अरेंज करून दिला होता, म्हणजेच महिप्त शिखरेला, तेव्हा तो बरोबर ओळखतो. तो म्हणतो की तुम्ही कोण आहात आणि कसं ओळखता. त्यावेळेला मग प्रिया म्हणते की जो तुम्ही टेम्पो अरेंज करून दिला होता ना, त्या टेम्पोमुळे अपघात घडलाय समजलं आणि कोर्टात केस उभी आहे आणि पोलीस तुझा तपास करत आहेत. तू तो टेम्पो प्रोव्हाइड केला म्हणून त्याचा तपास सुरू आहे. जर तर हे सगळं समजलं, तो टेम्पोचा ड्रायव्हर हा वेगळाच आहे, परंतु तू तो टेम्पो प्रोव्हाइड केलाय त्यावेळेला, तेव्हा मात्र तुझी काही खैर नाही. तेव्हा मात्र तो आता घाबरतो आणि म्हणतो की खरंच मॅडम मला माफ करा, मी असं काही केलेलं नाहीये. तेव्हा प्रिया त्याला म्हणते की ठीक आहे, तुझं तोंड बंद ठेवायचं, मी एकच तुला गोष्ट सांगेन, इथून पुढे आता गायब व्हायचं समजलं. हे घे पैसे आणि तुझं तोंड बंद ठेवायचं अजिबातच. यामध्ये नागराजच किंवा कोणाचंही नाव येता कामा नये किंवा महिप्तच. पण तेव्हा मग ती म्हणते की या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचं आणि हे त्याचेच पैसे आणि स्वतःच जर जीव प्यारा असेल तर पुन्हा इथे यायचं नाही, या पनवेलच्या शहरात तरी. असं म्हटल्यावर आता ती पूर्णपणे रमेशला धमकावते, नाहीतर पोलीस तुला घेतील आणि कोर्टामध्ये उभं करतील किंवा कोठडीत डांबतील. असं त्याला जेव्हा एक मोठा धक्का बसतो तेव्हा तो मात्र गायब होण्याच पक्क करून टाकतो. तर प्रियाच एक काम पूर्ण केल्यानंतर प्रिया आता तिच्या दुसऱ्या कामाला लागलेली असते, ते म्हणजे साक्षी. आता साक्षीला भेटून तिला सगळं काही सत्य सांगायचं असतं, त्यामुळे प्रिया ही तिला भेटणार असते. आणि प्रिया जेव्हा तिला भेटायला येते त्याच वेळेला साक्षी म्हणते की बोल, तू मला कशासाठी बोलावलेला आहेस. त्यावेळेला प्रिया तिला म्हणते की मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. तेव्हा लगेचच प्रिया म्हणायला लागते की कसली काय गोष्ट. तर आता नागराजच्या मोबाईल मधला जो व्हिडिओ असतो, तो जो बनसोडे इन्स्पेक्टर असतो, म्हणजे जो बनसोडे हवालदार असतो, त्याच्या मदतीने नागराजने प्रियाच्या मोबाईलमध्ये पाठवून ठेवलेला असतो. म्हणजे जो व्हिडिओ सचिनचा आणि साक्षीचा नागराजने रेकॉर्ड केलेला असतो तो व्हिडिओ आता इथे प्रियाकडे आलेला असतो. आणि प्रियाकडे जो व्हिडिओ आल्यानंतर प्रिया म्हणते की मी तुला एक गोष्ट दाखवते साक्षी, त्यामुळे प्लीज माझ्यावर तू कायम विश्वास ठेव आणि मी तुझ्या विश्वासातलीच आहे, याचा विचार नेहमी कर. आणि काही झालं तरीही आपल्याला लवकरच अण्णा सरांना बाहेर काढावा लागेल. तेव्हा आता साक्षी विचार करते की ही माझ्याशी अशी का बोलते. मला तर अण्णांनी सांगितलं आहे की हिच्यावर अजिबात विश्वास ठेवायचा नाहीये. पण तर लगेचच प्रिया तो व्हिडिओ दाखवते होते आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर साक्षीच्या तळपायाची आग मस्तकात जाते. आणि तो व्हिडिओ असतो म्हणजे सचिनचा आणि साक्षीचा. तेव्हा मग ती म्हणते की तुला हे कस काय माहिती हा व्हिडिओ.
तेव्हा आता लगेचच ती म्हणते की तू मला आता हे विचारू नकोस हा कोणाचा व्हिडिओ, आता फक्त पुढचा फोटो बघ. तेव्हा ती पुढचा फोटो तिच्या मोबाईल मधला दाखवते आणि म्हणते की हे बघ, हे कोण आहे ओळखतेस? ती म्हणते की हो, हा तर सचिन आहे आणि ही अस्मिता. तेव्हा साक्षीला ती म्हणते ते अस्मिता नावाचं अर्जुन सुभेदार याची थोरली बहीण आहे आणि अस्मिताचा तो नवरा आहे सचिन, ज्याच्याबरोबर तू आहेस. हे ऐकल्यावर आता साक्षी म्हणते की हे काय बडबडतेस तू प्रिया? तेव्हा ती म्हणते की हो, खरं बोलते, मी काहीच खोट नाही यामध्ये. अगं तो तुला फसवतोय हे तुझ्या लक्षात येते का? तू ज्या व्यक्तीच्या नावावरती इतक्या गोष्टी करतेस म्हणजे तुला त्याच्या नावाने सेफ वाटते, बरोबर, चांगलंच आहे, परंतु कशावरून? तो तुझ्या संपत्तीवरती डोळा ठेवून नसेल, कारण की तो एक नंबरचा चालू माणूस आहे आणि तो अस्मिताला फसवून तुझ्याजवळ आलाय. इथे त्याला कोणीही उभं करत नाही ना, त्यासाठी तो तिकडे तुझ्याजवळ आलाय. पण एक गोष्ट लक्षात ठेव साक्षी, काही झालं ना तरी त्या माणसाला तू भुलू नकोस, कारण की जर उद्या जाऊन त्याने काही करण्याचा प्रयत्न केला, त्याचा कदाचित प्लॅनही असू शकतो की तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं. त्यामुळे साक्षी, तू अगदी जपून राहा आणि हो, अजिबात काळजी करू नकोस. अण्णा सरांना जर भेटलीस किंवा काही झालं तर मात्र अण्णा सरांना एकच सांग की प्रिया माझ्यासोबत आहे आणि ही जी काही सगळी गोष्ट आहे ना, ती सगळी गोष्ट तू अण्णा सरांना सांगितली तरीही चालेल, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा मग आता साक्षी या सगळ्यामुळे खूप भडकलेली असते आणि नागराजचा आणि प्रियाचा डावच तो असतो की लवकरात लवकर साक्षीला जे सत्य आहे ते समोर आणायचं, म्हणजे साक्षी ही महिप्तला कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करून त्याला सगळं काही सचिनबद्दलच सत्य सांगेल आणि महिप्त चौथा ताळेल, एवढंच फक्त नागराजला हवं असं आणि त्यासाठीच त्याने हे सगळं प्लॅनिंग प्रियाला सांगितलेलं असतं. त्यानंतर आता जो रमेश असतो त्याचा पत्ता हा त्याच्या कंपनीमधून अर्जुनला आणि सायलीला म्हणजेच इन्स्पेक्टर सावंत यांना मिळालेला असतो आणि ते तो पत्ता घेऊन त्या रस्त्यावर पोहोचत असतात आणि जेव्हा अर्जुन सायली त्या घरी पोहोचतात त्यावेळेला त्या घराला तर कुरूप असतं. मग अर्जुन म्हणतो की सायली, अगं हा दरवाजा तर बंद आहे. आजूबाजूला चौकशी केल्यानंतर सगळ्यांना म्हणजे सगळेजण सांगतात की कालच रात्री हे इथून निघून गेले, म्हणजे त्यांचीत यांचे जे काही कपडे विपडे त्यांची बॅग घेऊन ते इथून निघून गेले. आता सायली आणि अर्जुन विचार करतात की अचानक काय झालं असेल, हे दोघ जणही असे इथून कसे काय गायब झाले. म्हणूनच सायली अर्जुनला सांगते की अर्जुन सर, या माणसाला कळलं तर नसेल ना की आपण याचा पाठलाग करतोय वगैरे. आता मग त्यावर अर्जुन म्हणतो की हे कसं शक्य आहे, म्हणजे तो रमेश आहे, त्याला कसं समजलं असेल की आपण त्याचा पाठलाग करतोय. सायली म्हणते, अर्जुन सर, याचा अर्थ असा आहे की ज्या काही आपल्या हालचाली सुरू आहेत पोलिसांच्या संदर्भात किंवा या केस संदर्भात अपघाताच्या, याच्यावर अजूनही कोणीतरी वॉच ठेवून आहे. आता हे सगळं त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे अर्जुन म्हणतो की आता ही व्यक्ती कोणीतरी जवळचीच असेल, त्याला मात्र सोडायचं नाही. त्यापूर्वी आता रमेशला शोधलं पाहिजे. रमेश हा ते शहर सोडून पळत असताना पोलिसांनी सगळीकडे व्यवस्थितपणे ट्रॅप लावलेला असतो. सगळीकडे नाकाबंदी लावल्यामुळे तो रमेश पोलिसांच्या तावडीत अखेर सापडतो आणि तो सापडल्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघंजण हे ठरवतात की आता या माणसाकडून सगळं सत्य उलगडायचं आणि नंतर कोर्टात त्याला उभं करायचं. पोलीस हे रमेशला सगळं काही विचारतात की तू पळून चालला होतास आणि हे सगळं तुला कोणी सांगितलं, म्हणजे तुला आम्ही शोधतोय हे तुला समजलं तरी कसं? त्यावेळी वेळेला रमेश हा पोलिसांना सांगतो की साहेब, मला माफ करा, मी खरंच तुम्हाला सांगतो हे सगळं मी काहीच केलेलं नाहीये. मला फक्त त्या महिप्त साहेबांनी ट्रक मागितलेला, बस. त्याच्या मागे काय कारण होतं, कशासाठी हे सगळं केलं होतं, मला काही माहिती नाहीये. तेव्हा मग पोलिसांना शंका येऊ लागते. अर्जुनही म्हणतो की ही गोष्ट तुम्हाला कशी काय समजली, म्हणजे
या सगळ्या गोष्टींमागे म्हणजे ह्या 22 वर्षापूर्वीच्या अपघाताचा काहीतरी रहस्य आहे हे कसं काय समजलं तेव्हा मग तो त्याला खरं बोललं भागच पडतं. प्रियाने जरी पैसे दिलेले असले तरी त्याला खरं बोलावं लागतं. तेव्हा इन्स्पेक्टर कॉलर धरून म्हणतात की खरं बोल, जर खरं बोलला नाहीस तर मात्र तुला आम्ही नक्कीच कोर्टात उभं करू आणि जेलमध्ये सडायला टाकू. सांग नक्की काय घडलं होतं. तेव्हा तो सांगायला लागतो, रमेश, की साहेब, काल रात्री एक मुलगी आली होती माझ्या समोर आणि तिने मला काही पैसे देऊ केले होते आणि इथून गायब होण्यास सांगितले होते. तुला पोलीस शोधता आहेत हे सगळं. तेव्हा तिच्याकडून मला समजलं आणि म्हणूनच मी शोधत इथून निघालो होतो. तेव्हा मात्र इथे आता अर्जुनला धक्का बसतो की मुलगी म्हणजे नक्की कोण असू शकतं, कोण असेल जे इथे या रमेशला अपडेट करायला आलंय. नागराज तर जेलमध्ये आहे, मग नक्की या सगळ्या मागची मुलगी कोण. म्हणूनच आता अर्जुन हा रमेशला विचारतो. सायली आणि अर्जुन यांच्या दोघांच्याही डोक्यात एकाच वेळी प्रिया येते. प्रिया तर आली नसेल म्हणूनच आता ते दोघे जणही प्रियाचा फोटो त्याला दाखवतात आणि हीच होती का ती मुलगी असं विचारतात. त्यावेळेला तो म्हणतो, हो साहेब, बरोबर हीच होती ती मुलगी. आता ही मुलगी होती साडीमध्ये, ही मुलगी होती. हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली यांच्या लक्षात येतं की साड्या हल्ली प्रियास नेसते, त्यामुळे प्रियास या सगळ्या अपघाताच्या मागे काय प्रकरण घेऊन ती अशी करत असेल किंवा हे सगळे पुरावे मिटवण्याचा प्रियाचा काय संबंध असेल. नेमकं सगळं काय आहे याचा अर्थ 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला तो स्वतःच्याच आई वडिलांचा अपघात झालेला असतानाही प्रिया मदत कशी करते. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींमुळे रमेश तर सापडलेला आहे, परंतु प्रिया पण या कायद्याच्या कसाट यात अडकली. आता नेमकं काय होणार आहे, प्रियाची पोलीस इन्स्पेक्टर कशी वाट लावणार आणि सगळं सत्य कसं बाहेर येणार, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.